तर वेलकम बॅक भाई. आजचा नवीन ब्लॉग सुरू करत आहे मी कोकणातून. तर जय शिवाजी जय महाराष्ट्र मित्रांनो. तर आज मी चाललो एक जुन्या मंदिरात, शिवकालीन मंदिरात, जे एक पांडवाच्या काळापासून मंदिर आहे. तर आज ते विजिट करतो आहे. तर आता विजिट करायला जाणार आहे. थोड्या वेळात आम्ही काहीतरी खायला घेतो. कधी काय घेतो चणे कुठं वेगळे. तर मित्रांनो आता आम्ही बघा शेंगदाणे खात चाललो आहे. आपली गँग घेऊन चाललो आहे मंदिराकडे. ते इथं समोर देवीचं मंदिर आहे. त्या मंदिराचं नाव काय आहे मला पण माहीत नाही. श्रीदेवी केदार कलामंच. तर कुणाला माहीत असेल तर सांगा, मला तर नाही माहीत. आता चाललो आहे भाई. रात्रीचं ज्या टायमाला आम्ही इथं आलतो, या टायमाला केवढी भीती वाटत होती. इथं काहीच नव्हतं. लांबपर्यंत या गावात कोण भेटणार नाही रात्रीचं तुम्हाला. आणि बोलतात रात्रीचा वाघ येतो. रात्रीचं कोण जास्त बाहेर पण निघत नाही. तर आता आम्ही जिथं चाललो आहे ते मंदिर पण म्हणजे समजा लय जुनं आहे आणि हॉन्टेड प्लेस पण वाटते मला. तर बघा आता गेटच्या आतमध्ये समोर विहीर आणि बाजूला तलाव आहे. तळ आहे काहीतरी, तलाव पण नाही. तर आता मंदिर जवळ आहे, खूप जवळ आहे. तर हे समोर विहीर आहे. तर माझ्या मित्रांना वाटतं की स्टेज येतो. इथं पण पाण्याचं तळ आहे या साईडला. तर या पाईपाला बघून आम्ही घाबरलो. असं वाटतं साप आहे भाई, एवढा मोठा पाईप आहे. तर ही विहीर आहे आणि हे आहे मंदिर, शिवकालीन मंदिर. बघा त्या मंदिराची अवस्था. आपले हे बघा ही विहीर आणि हे तळ आहे. खाली बघून चला भाई पहिला. तर आम्ही आता आतमध्ये चाललोय मंदिराच्या. हे बघा हे मंदिरच्या पायऱ्या आहेत आणि ते समोर मंदिर आहे. माझी तर भीती वाटते जायला. जायचं ना, जायचं कुणाला भीती तर नाही वाटत आहे ना. पहिला पाय टाक शुभम. त्या बाय शुभम टाकणार आहे. बघा भाईलो आता पहिला जावा. आम्ही अशा प्रकारे आता मंदिराच्या आतमध्ये चाललोय. झाडं झुडपं आहे, कुठून पण साप बीप येऊ शकता असं मला वाटतंय. आणि चल तू. तर मला आम्ही पहिले एका गोळा खात होतो. त्याच्या काकांना बोललो इथं असं काय. तर तो बोलला मंदिर आहे, शिवकालीन मंदिर आहे आणि जुनं आहे, पांडवाच्या काळापासून बोलतात. तर तुम्ही जाऊन भेटून या, असं काय नाही. फक्त बोलले रात्रीचं नाही फिरायचं, वाघ बी येतात. आता नाही या टायमाला येत. तर हे बघा तुम्हाला दाखवतो. मंदिर जुनं झालेलं आहे आणि इथं पिंड आहे. समोर झूम करतो. हे मंदिर आहे. मंदिर असं आहे आता सध्याला. आणि आजूबाजूला जंगल आहे. जंगलाच्या आत हे मंदिर आहे आणि हे मंदिर आम्ही विजिट करतोय. आतमध्ये जाऊ की नको प्रश्न पडलाय. तर माझं म्हणणं आहे की गेलं पाहिजे आणि मंदिरला विजिट केलंच पाहिजे. त्यासाठी झालं. काका इथलं तर लावलं होतं आणि खाली काहीतरी आहे. हा तर आम्हाला ना ते गोळावाला, ते गोळेवाले काका की ते आधीपासनं तळे ते खोदल्यामुळे आता ते सगळं पाणी गेलं. नाही तर ते पाणी तर हमेशा वेळेसाठी होतं. ते कधी कमी आणि कमी जास्त पण होत नव्हतं. ते पाणी कुठनं यायचं काय माहीत. पण ते काका बोलले गावकऱ्यांनी काय कामासाठी खोदलेलं, त्यानंतर ते पाणीच गेलं. आता सध्याला तिथं काहीच नाही, पाणी पण नाही, काहीच नाही. आणि आता तिथं काहीतरी जाळलेलं आहे म्हणजे पाचवेला. आणि हे शिवकालीन मंदिर तुम्ही पण भेटायला नक्की भेट द्या. नवीन एक्सपिरियन्स जाणवतोय मला. भीती तर वाटतीये. एक हाय ऑप्शन बघ. इथं कट करा माहिती. हे तळ होतं, ते तळ नाही, सध्या पाणी नाही. तर बघा चला मंदिरात आता वापिस वरती चाललोय मंदिराच्या आतमध्ये. आपल्या कोणाला काय झालं समजायचं की आपलं त्याला धरला म्हणजे
नंदी देवाच्या पाया पडून घेतो. जय शिवशंकर. त्याच्या मंदिरात आतमधून बघा हे मंदिर आता कसं आहे. हे बघा म्हणजे अजून तर मेंटेन आहे मंदिर, चांगल्या प्रकारे मेंटेन आहे आणि पूजा पण केलेली आहे. इथं गणपती बाप्पाची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. शिवशंकर मंगलमूर्ती मोरया. हे खालून बघून चला, बोला जय शिवशंकर. हे बघा एक लाईट लावलेली आहे आणि हे मंदिर आहे, शिवकालीन मंदिर. तर तुम्ही पण पाया पडून घ्या, मी पण पाया पडून घेतो. कसं वरती डीप आहे, वरती बनव. तर हे बघा वरचा परिक्रमा मार एक. बघा म्हणजे जुनं आहे मंदिर. असं वाटतंय की हा जुनं मंदिर आहे. तर विजिट करा, मी तुम्हाला दाखवणार. पण देवाची मूर्ती आहे. तर मला माहीत नाही कुठल्या देवाची मूर्ती आहे, तुम्ही बघा. जय शिवशंकर. तर चाललो आहे बाहेर. हा मम्मी. तर आम्हाला ना एका बाबांनी सांगितलेलं की जे कानाच्या मधून बघितलं आणि शंकराची पिंड दिसली तर समजायचं तुम्ही प्रामाणिक आहे. आता मी ते ट्राय करतोय या मंदिरात. आता तुम्हाला तर नाही दिसत आहे, पण मी आता ट्राय करून बघतो. मित्रांनो तर मला तर नाही दिसली, म्हणजे मी तर प्रामाणिक नाही. तुम्ही पण ट्राय करून बघा. असं जुनं मंदिरच नाही, असं तुम्ही जात असेल देवाच्या मंदिरात, शंकर देवाच्या मंदिरात, तर तुम्ही ट्राय करून बघा. मी तिथं पण ट्राय करेन. तर आता आम्ही चाललो आहे. तर भेटू आता. माझे लवकरात लवकर ब्लॉग पण येतील. मी ब्लॉग शूट करून ठेवले, फक्त टाकायचं आहे. आता घरी जाऊन तेच काम करतो. पहिलं ब्लॉग टाकतो आणि मग भेटतो. आणि हाच ब्लॉग येणार खूप. हे बघा इथं बाहेर चाललेलो मंदिर आहे देवीचं. बोलले पांडवाच्या काळापासून आहे, म्हणजे त्यांनीच बांधलेलं असं त्यांचं म्हणणं होतं. काय जुन्या गोष्टी बघायला भेटल्या, काय नवीन अनुभवायला पण भेटलं. आणि कोकणात आलो आहे, कोकण फिरायला चिपळूणला. तर काय कोकण पण बघायला भेटलं या ठिकाणी आम्हाला. आणि उन्हामुळे तर काय मी दिसत नसेल, लय ऊन आहे. दुपारचं फिरायचं म्हणजे मग रात्रीचं पण बाहेर निघू शकत नाही, लय अंधार. तर मग कंटाळा आता आला आहे. बाकी चला मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र.